हॅलो गाइस, स्वागत आहे तुमच्या माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार बासुंदी. त्यासाठी आपण काही ड्रायफ्रूट्स कट केले आहेत, जसं काय बदाम, काजू एकदम असे बारीक बारीक करायचे आहेत आपल्याला. आणि आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ, एकदम मिक्स करून घ्यायचं आहे याला आपण. तर मग तुम्ही बघू शकता. तर मग आपण याची आता सामग्री घेऊन टाकली आहे, चावड्या पावडर, मिल्क पावडर असं काही. तर मग आपण गॅस ऑन करू आणि आपल्याला जे भांडं पाहिजे नाही, तर मग आपण त्यात आपल्याला जेवढी बासुंदी पाहिजे मीन्स खीर पाहिजे नाही तेवढं आपण दूध घेऊ शकतो. आपल्याला एक्स्ट्राचं दूध घ्यावं लागेल, कारण की तुम्हाला ते आटवायचंही असेल ना, तर म्हणून आम्ही जरा एक्स्ट्राचं दूध घेतले 2-3 लिटर. तर मग बघा, हे जरा फ्रीज झालं होतं कडक झालं ते. तर मग आता आम्ही इलायची सोलली आणि त्याची एकदम अशी बारीक पावडर बनवून घ्यायची, तुम्ही बघू शकता. आता चारोळ्या आणि ड्रायफ्रूट्स पण मिक्स केले आहेत. तर मग त्यामध्ये आपण आता इलायची पावडर टाकूया. त्यात म्हणजे दूध आटवून झाल्यावरती ते इलायची पावडर टाकायची आपल्याला, तुम्ही बघू शकता. मिक्स करायचं. आता हे चारोळ्या आणि ड्रायफ्रूट्स वगैरे ते ह्या दुधामध्ये मिक्स करायचे. किती छान असे छानपैकी असे स्प्रेड करायचे आहेत त्याला. आणि सगळं टाकून झाल्यावर परत मिक्स करायचे. दूधला असंच एकदम घट्ट बनायला पाहिजे. आणि आता आम्ही टाकला आहे बासुंदी मसाला, म्हणजे की खीर मसाला. तुम्ही बघू शकता. हे तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये अवेलेबल आहे. आणि तर आता मिक्स करू. आता आपल्याला जेवढी साखर पाहिजे तेवढी टाकून घेऊ. आणि मिल्क पावडर, तर आपण छोटंसं दूध घेऊया त्या पातेल्यामध्ये आणि त्यात मिल्क पावडर टाकून असं एकदम त्याचे गाठी मोडून घ्यायचे आहे. आणि असं मी 3-4 पॅकेट घेतले होते, तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. आणि तेच दूध आता याच्यात टाकायचं आणि ही साखर टाकायची वरतून. मी जास्त टाकले जरा, कारण की आम्हाला स्वीट आवडतं. तर आम्ही जरासं हे म्हणजे किसून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता, याला काय बोलतात काय माहिती, मला आठवत नाही आहे. तर आम्ही याला किसून घेतलं. बघा, आमचं दूध आता रेडी आहे. त्याला थोडं उकळू द्यायचं आहे, म्हणजे की अजून टेस्टी लागतं. वाव यार, मला तर कंट्रोलच होत नाही. तर आम्ही आमची पूजा केली देवीची आणि सगळ्या फॅमिलीने मिळून.